एकाच घरात राहून एकमेकाची कपडे फाडाफाडी, वस्त्रहरण, नेत्यांच्या वस्त्रहरण नाटकाचा हा धमाल प्रयोग। मित्र हो, नमस्कार। ईडीचा दबाव आणि पैसा यातून महायुतीचं सरकार सत्तेत आलं आहे असं ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी कालच म्हटलं। अर्थात हे सगळे प्रकार गेल्या काही वर्षापासून तुम्ही आम्ही महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी सगळं काय पाहत आहे। बड्या पण विरोधात असलेल्या नेत्यांना ईडीच्या नोटिसा येतात आणि मग अवघ्या काही दिवसात हे नेते भाजपात किंवा भाजपाच्या मित्रपक्षामध्ये दिसतात आणि त्यानंतर आता सुखाची झोप लागते असं हे नेते जाहीरपणे सांगू लागतात। ते इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेच म्हणाले होते, आठवत असेल तुम्हाला। अजित पवार यांचंही तेच झालं ना हो। नावं तरी किती घ्यायची म्हणा, लांब लचक यादी आहे ही सगळी अशा नेत्यांची। अजित पवार यांच्या घोटाळ्याचा विषय तर थेट देशाच्या पंतप्रधानांनी काढला होता। अजित पवार हे लवकरच तुरुंगात दिसतील असं देखील सांगितलं गेलं होतं। अगदी फडणवीस सुद्धा तेच काहीतरी बोलले होते। त्यानंतर अजितदादा भाजपसोबत दिसले आणि तुरुंगाची वारी टळली अजितदादांची। अहो, ते अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यासारखे काही मोजकेच नेते असे भेटले की त्यांनी ईडीला भीक घातली नाही, निष्ठेशी बेईमानी केली नाही, गद्दारीचा शिक्का आपल्या कपाळावर मारून घेतला नाही। राजकारणात सुद्धा आहेत ना अशी काही निष्ठावान मंडळी। म्हणजे या सगळ्या विषयावर आता बोलायचं कारण असं की काल पुन्हा एकदा सिंचन घोटाळा ताजा तवाना झाला। सिंचन घोटाळ्याचा विषय राज्यात तसा खूप गाजलेला आणि अजूनही ते कोणी विसरलेलं नाही। अधूनमधून हा विषय पुढे येतोच। अजित पवार, सुनील तटकरे आणि अन्य काही अधिकारी यांच्यावर झालेला हा मोठा आरोप आहे। अधिकारी अडकले, अजित पवार तटकरे भाजपसोबत गेले आणि हे प्रकरण जिथल्या तिथं थांबलं। आता मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांच्यातला वाद भडकला आहे। शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातला संघर्ष आता टोकाला गेलेला आहे। अगदी पातळी सोडून एकमेकाचा उद्धार केला जातोय। अहो, एवढंच काय, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादीला सोबत न घेता लढवल्या जातील असं सुद्धा शिंदे गटाकडून सांगितलं गेलं। महायुती नव्हे, आता फक्त युती असा निर्धार केल्यामुळं महायुतीला सुद्धा घरघर लागली आणि याच वादात पुन्हा सिंचन घोटाळा ताजा तवाना झाला। रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना त्यांच्या मित्रपक्षातूनच सज्जड दम भरण्यात आलेला आहे। सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही असा गर्भित इशारा शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलाय। म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की अधिक शहाणपणा कराल तर सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा बाहेर काढू। म्हणजे महायुतीत राजकारण आजही कशावर आधारित आहे हेच तर त्यांनी सांगून टाकलं। घोटाळ्यांच्या फाईल दाबून ठेवण्यासाठीच अजित पवार आणि सहकारी भाजपसोबत गेले आहेत असा आरोप तर नेहमीच केला जातो आणि त्याला दिलेला हा दुजोरा नव्हे का हो। थेट सिंचन घोटाळा बाहेर काढण्याची धमकी, या धमकीनंतर तटकरे यांच्या बाजूने राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पलटवार केला। धमकी देणाऱ्या शिंदे गटाचे आमदार थोरवे यांचे डान्स बारचे संस्कार महाराष्ट्रानं पाहिले आहेत। त्यांनी आपल्या अवकातीत राहावं, आमच्या नादाला लागू नये असं त्यांनी म्हटलं परांजपेंनी। म्हणजे बघा, यांचे संस्कार डान्स बारचे, त्यांची फाईल सिंचन घोटाळ्याची। एकाच घरात राहून एकमेकाची कपडे फाडाफाडी, वस्त्रहरण, नेत्यांच्या वस्त्रहरण नाटकाचा हा धमाल प्रयोग आपण आपलं पाहत राहू। पुढचा अंक सुरू होईपर्यंत हे वस्त्रहरण आणखी कुठलं रंग घेते, कुठली वळणं घेते हे आपण पाहत राहू। पण तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।